उद्धव ठाकरेंनी मोठं आवाहन केलं. अर्थातच त्याच्या प्रतिक्रिया उमटणारच. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे काय म्हणाल्यात पाहूया. ताई, मला विचारायचं आहे की चोर कोण आणि मोर कोण? 2019ला का केला हिंदुत्वाशी द्रोह? मला विचारायचं आहे ताई. मी माझ्याही भाषणात त्यांना काही भावनिक प्रश्न विचारले. मी मोठी नाही त्यांच्या एवढी, पण सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून विचारलं ताई की का तुम्ही किचन कॅबिनेटमधल्या डोमकावळ्यांचं ऐकून एकनाथ शिंदे साहेबांसारख्या वाघाला अपमानित केलं? का तुम्ही त्यांना विचारलं हु इज एकनाथ शिंदे? का तुम्ही त्यांच्या आईचं दूध काढलं? का हो, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या आईच्या दुधाला किंमत नसते का उद्धव साहेब? जर मग आज लढाई चालू असेल तर सेनापतीने पळ काढायचा नसतो ना ताई? सेनापतीने लढावं लागतं. मग ही पराभवाची भाषा जर सेनापतीच बोलू लागले तर कसं होणार? तर ज्या काँग्रेसनं वंदनीय बाळासाहेबांचा मताचा अधिकार हिरावून घेतला, ज्या काँग्रेसनं शिवसेना खऱ्या अर्थानं दोनदा फोडली, ज्या काँग्रेसनं आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेली ही मंडळी आहेत. त्याच्यामुळे शिवसैनिकांना विचारून राजीनामा देण्यापेक्षा त्यांना राहुल गांधींना विचारून राजीनामा द्यावा लागेल. आजचं जे भाषण होतं हे फक्त कार्यकर्त्यांना भावनिक करण्यासाठी होतं. आपल्या काय चुका झाल्या आहेत हे खरं आत्मचिंतन जसं भास्करराव जाधवांनी सांगितलं तसं आजच्या मेळाव्यामध्ये जर झालं असतं तर उरलेले शिवसैनिक टिकले असते युबीटीचे. मला वाटतं वर्धापन दिनी त्यांनी जी सगळ्यांना भीती होती येणाऱ्या काळामध्ये शिवसेना युबीटी जी आहे, उभाटा जी आहे, ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही ना, त्याला मला वाटतं त्याचा सुतोवाच आजच्या निमित्ताने त्यांनी केला असावा, जेणेकरून त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी रेडी राहायला सांगितलं असावं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जवळचा पक्ष जो आहे हा आपला काँग्रेस आहे आणि आता काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी जी आहे ती तुम्ही सगळ्यांनी करा.